श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची एक छान कथा बघणार आहोत. स्वप्नात दिले मार्गदर्शन. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा. अक्कलकोट नगरी. स्वामी समर्थ महाराजांच्या तेजस्वी उपस्थितीने भरलेली ही भूमी. दररोज दूरदूरचे लोक स्वामींच्या दर्शनासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी, आपत्ती टाळण्यासाठी आणि आत्मिक शांतीसाठी येत असत. स्वामींची महती अशी की ते जिवंत भेटले की स्वप्नात दर्शन दिलं तरी जीवन बदलून टाकत. ही कथा आहे रामचंद्र नामक एका साध्या शेतकऱ्याची. तो सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहत असे. मेहनती, प्रामाणिक, पण आर्थिक परिस्थिती तंग. कधी दुष्काळ, कधी पिकाचे नुकसान, कधी घरातील आजार, असं आयुष्य सतत संघर्षमय चालत होतं. तरीही रामचंद्राच्या मनात भगवंतावरची श्रद्धा अढळ होती. गावात स्वामी समर्थ महाराजांच्या कीर्तीची चर्चा चालू असायची. कोणी सांगायचे स्वामींनी मला मुलगी दिली, तर कोणी म्हणायचे माझा हरवलेला मुलगा मिळवून दिला. पण रामचंद्र कधी अक्कलकोटला जाऊन महाराजांना भेटायला जाऊ शकला नाही. शेतीची कामे, घरातील जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचण यामुळे तो फक्त मनोमन स्वामींचे वंदन करत असे. असंच चालू असताना एका वर्षी काय झालं, पिकाची वाट लागली, पावसाळा नीट झाला नाही, घरातलं धान्य संपलं, उधारी वाढली, कुटुंबातील सदस्य चिंतेत बुडाले. रामचंद्र रात्री गावच्या विठोबाच्या मंदिरात बसून प्रार्थना करू लागला. देवा, आता काय करावं, कोण मार्ग दाखवणार? त्या रात्री तो मंदिरात बसून झोपून गेला आणि इथेच चमत्कार सुरू झाला. स्वप्नात दर्शन दिलं. स्वप्नात त्याला एक तेजस्वी पुरुष दिसले. अंगावर केशरी वस्त्र, लांब केस, भेदक डोळे, हातात कमंडलू आणि चेहऱ्यावर करुणा आणि तेजाचा विलक्षण संगम. ते रामचंद्राजवळ येऊन म्हणाले, बाळा, चिंता करू नकोस, अक्कलकोटला ये, श्री गुरुचरित्र वाच, गुरुवर्यांवर पूर्ण विश्वास ठेव, तुझे संकट दूर होतील. रामचंद्र घाबरून आणि थक्क होऊन विचारतो, आपण कोण? ते मंद हसून म्हणाले, श्री स्वामी समर्थ, अक्कलकोटचा वासुदेव. त्यांनी आपला हात रामचंद्राच्या डोक्यावर ठेवला. त्या क्षणी त्याच्या मनातील काळोख दूर झाला, हृदयात धीर आला. सकाळी उठल्यानंतर रामचंद्राच्या मनात प्रचंड उत्साह होता. तो गावकऱ्यांना स्वप्न सांगू लागला. काहींनी हसून टाकले, पण काही भक्तींनी म्हणाले, हे स्वामी समर्थांचे खरे दर्शन आहे, त्यांच्या बोलण्याप्रमाणे वाग. रामचंद्राने ठरवले, तो अक्कलकोटला जाईल. कितीही खर्च आला तरी उधारीत गाडीसाठी पैसे काढले आणि प्रवास सुरू केला. अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर त्याला असं वाटलं की जणू स्वामींच्या नजरा सर्वत्र आहेत. स्वामींच्या मठात पोहोचल्यावर त्याने प्रथमच प्रत्यक्ष दर्शन घेतलं. स्वामी जमिनीवर बसून कोणाशी तरी बोलत होते. त्यांचे डोळे रामचंद्रावर पडताच ते मोठ्याने म्हणाले, अरे आलास? काल रात्री स्वप्नात सांगितलं होतं येशील म्हणून. रामचंद्राच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वामींच्या चरणी लोटांगण घालून बसला. स्वामींनी त्याला श्री गुरुचरित्र वाचनाचा संकल्प दिला आणि काही दिवस मठात राहायला सांगितले. मठात राहून रामचंद्र रोज पठण करू लागला. काही दिवसात त्याच्या मनातील भीती, नैराश्य नाहीसे झाले. मठातून परतल्यावर त्याच्या गावात चांगला पाऊस झाला. त्यांची पिकं भरभरून आली, उधारी फेडली गेली, कुटुंबात पुन्हा आनंद परतला. रामचंद्राला खात्री पटली, हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेमुळेच घडले. स्वामी समर्थ महाराज सांगतात, भक्ती आणि श्रद्धा असेल तर गुरुकृपेने कोणतेही संकट दूर होते. स्वामी प्रत्यक्षात भेटोत किंवा स्वप्नात दर्शन देऊ, त्यांचे मार्गदर्शन आयुष्याचा मार्ग बदलते. श्री स्वामी समर्थ.